प्रांत जर मुख्यमंत्री असतील तर तहसीलदार उपमुख्यमंत्री आले, प्रांत जर मुख्यमंत्री असतील तर तहसीलदार उपमुख्यमंत्री आले। परंतु तहसीलदार आणि प्रांत यांचं प्रशासकीय इमारत उभी राहू शकली नाही, तर नगरपालिकेच्या हद्दीच्या जागेचा प्रश्न होता। त्यानंतर त्या प्रांत ऑफिसची जागा सोडायला तयार नव्हतं। आम्ही त्यांना सांगत होतो की ही जागा सोडा, आम्ही प्रशासकीय इमारत अशी उभी करून देतो की गडिंग्लजचा प्रांत हा मुख्यमंत्रीच्या कार्यालयात बसावा, असं कार्यालय त्यांना उभं करून देण्याचं वचन आम्ही दिलं। आणि मग प्रांत जर मुख्यमंत्री असतील तर तहसीलदार उपमुख्यमंत्री आले। आपण निश्चितपणानं येणाऱ्या काही काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगून ही चांगली एक प्रशासकीय इमारत आपण पूर्ण करून दाखवू, असा विश्वास मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी देतो। चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, आम्हाला आनंद झाला। आम्हाला आतापर्यंत पेन्सिल नव्हती, माझी पेन्सिल चालू होती, मध्ये बंद झाली, परत आणि माझी आता पेन्सिल चालू केली। आता आज पत्र देणार आहेत ना, आज पत्र देणार। आनंद झाला, आनंद झाला। चांगलं काम करतात त्यांनी, त्यामुळं आमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीत सतत आहे। हे चांगलं वाटतं आम्हाला, पण म्हणजे जो गरगरिबांना मदत करतात, त्यांना ज्यांना पुढं म्हणजे जाण्यासाठी मदत करतात, त्याच्याबद्दल आभारीच आहे। परत इथं पुढं बी त्यांनी असंच कामं करत राहावं, त्यांनी विचार केला, ही चांगली गोष्ट आहे। त्यांचा आभार मानतो मी, कारण महिलांसाठी त्यांनी थोडं तरी पर असं केलंय, सगळ्यांसाठी इथून पुढे बी करावं ही शुभेच्छा त्यांना। काय सगळं व्यवस्थित केलं ह्यांच्यासाठी, बायकांच्यासाठी, घरकुलसाठी सगळं मस्त आहे। नाही 1500चं 2100 करणार आहे, पण चांगलं काम केलं, सगळ्यांना आनंद झाला। भरपूर प्रयत्न करायला लागले त्यांनी, चांगलं वस्तू चांगली घरात, म्हणजे नियोजन चांगलं आहे त्यांचं। साहेब खूप चांगलं काम करतात, करतच राहतील। मुश्रीफ साहेब एक नंबर आहेत। साहेबाने आम्हाला 1500 रुपये पेन्शन होतं, ते आता 2100 रुपये करतो म्हणून सांगितलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचा आभारी आहे मी। दवाखान्याची मोफत कामं सगळी त्यांच्याकडून आम्हाला करून घेता येतात। वर्षीवर आम्ही बैठ ह्या 100कडच्या हॉस्पिटल आल्यानंतर आम्हाला मोफत सगळं सोय मिळते। असाच लोकप्रतिनिधी पाहिजे आम्हाला, त्यांचं स्वभावच फार आवडलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही सदैव त्याच्या पाठीमागे राहणार। मला हसन मुश्रीफ साहेबांच्यामुळे संजय गांधी निराधार पेन्शन योजना याचा लाभ झालेला आहे। तसेच माझ्या सासूबाई शांताबाई रंगराव देसाई यांना सुद्धा श्रावणबाळ योजनेचा लाभ झालेला आहे। त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे। तर आमच्या गावातील अनेक लोकांना या योजनेचा लाभ झालेला आहे, त्याबद्दल मी हसन मुश्रीफ साहेब यांचे आभार मानते।